नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। मराठी शाळा मानकापूर इथं कर्नाटक पब्लिक स्कूलची मंजुरी। कर्नाटक राज्य शासनाने शाळांचा दर्जा सुधारावा, सर्वांना उत्तम व सोयीचं शिक्षण मिळावे या उद्देशाने नुकतेच शाळांचं विस्तारीकरण केलं। या अनुषंगाने मराठी उच्च प्राथमिक शाळा मानकापूर इथं LKG पासून ते 12वी पर्यंत एकाच छताखाली शिक्षण देण्याच्या उद्देशाने कर्नाटक पब्लिक शाळेला मंजुरी दिली आहे। मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांनी निवडक सरकारी शाळांना कर्नाटक पब्लिक शाळा दर्जा दिला अशी माहिती शासनाने जाहीर केली आहे। कर्नाटक राज्यातील मराठी शाळेला प्रथमच पब्लिक स्कूलची मान्यता दिली असल्याने गावात आनंदाचं वातावरण आहे। गावात विद्यार्थी संख्या भरपूर आहे। पदवीपूर्व व त्यानंतरचं पुढील शिक्षण घेण्यासाठी मुलामुलींना बाहेरगावी जावं लागतंय। बसची सोय नसल्यानं मुलांचं शैक्षणिक नुकसान होत होतं। त्यानुसार सरकारने या शाळांना कर्नाटक पब्लिक शाळा म्हणून दर्जा देण्याचा आदेश दिला। पब्लिक शाळा झाल्यानं मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवण्यासोबतच मूलभूत सुविधा, प्रयोगशाळा, शुद्ध पिण्याचं पाणी आदी कामांसाठी सरकारकडून अधिक अनुदान मंजूर होणार आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या गावात दर्जेदार शिक्षण उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रभारी मुख्याध्यापक प्रमोद कांबळे यांनी सांगितलं। 120 वर्षाहून अधिक वर्ष मानकापूर मराठी शाळेतून ज्ञानदानाचं कार्य अखंडित सुरू आहे। याचंच फळ म्हणून आज ही संधी उपलब्ध झाल्याचं SDMC अध्यक्ष राहुल वराळे यांनी सांगितलं। यावेळेसाठी चिकोडी लोकसभा खासदार प्रियंका जारकीहोळी, निपाणीचे आमदार शशिकला जोल्ले, आमदार प्रकाश हुक्केरे तसेच ग्रामपंचायत मानकापूर यांनी विशेष प्रयत्न केले।